Hello students, welcome to the new session of the biology and new topic kingdom planting. Last lecture आपण सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा टॉपिक कंप्लीट केलेला होता. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची जी सिस्टीम आपण बघितली होती ती 5 किंगडम सिस्टीम. 5 किंगडम सिस्टीम मध्ये महत्त्वाचे 5 किंगडम आपण अभ्यासलेले होते. ही 5 किंगडम सिस्टीम विटकरनी दिलेली होती. कोणकोणते 5 किंगडम होते बघा. फर्स्ट किंगडम होता मोनेरा, देन सेकंड प्रोटिस्टा, देन प्लांटी, देन फंगाय, देन ॲनिमॅलिया. असे एकूण 5 किंगडम आपण अभ्यासलेले होते. त्यापैकी आज आपण एक किंगडम, महत्वाचा किंगडम आहे की जो आपण डिटेलमध्ये अभ्यासणार आहे, तो म्हणजे किंगडम प्लांटी. म्हणजे आजच्या तासाला आपल्याला किंगडम प्लांटी, प्लांट्स मध्ये कोणकोणते महत्वाच्या डिव्हिजन्स आहेत त्या डिव्हिजन्सही आपल्याला बघायचे आहेत. त्याचे वेगवेगळे कोणकोणते एक्झाम्पल्स आहेत तेही पाहायचे आहेत. प्लांट्स मधले वेगवेगळे थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म्स, अँजिओस्पर्म्स काय असतं हे आपण डिटेल पाहणार आहे. तर आजच्या सेशन मध्ये आपण एक नवीन टॉपिक चालू करतोय की ज्याचं नाव आहे किंगडम प्लांटी. सो न्यू टॉपिक बिकम्स अ किंगडम प्लांटी. ओके, आता हा जो किंगडम आहे, एक किंगडमचे डिव्हिजन दोन महत्वाच्या ग्रुपमध्ये केलेले आहे, ती म्हणजे क्रिप्टोगॅम्स आणि फेनोरोगॅम्स. बघा, याच्यात दोन महत्वाच्या डिव्हिजन्स आहेत, सब डिव्हिजन्स म्हणून आपण, क्रिप्टोगॅम्स अँड फेनोरोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स अँड फेनोरोगॅम्स. ह्या दोन महत्वाच्या सब डिव्हिजन्स आहेत, क्रिप्टोगॅम्स अँड फेनोरोगॅम्स. आता या दोघांचं मिनिंग काय आहे याला आपण असं म्हणूया सब डिव्हिजन्स. सब डिव्हिजन. ओके, सो क्रिप्टोगॅम्स आर द प्लांट्स, ग्रुप ऑफ प्लांट्स which are seedless, fruitless, flowerless, मोस्टली विदाउट सीड्स, ज्यांना बिया तयार होत नाहीत, ज्या बिया तयार करत नाहीत, फळं फुलं कोणतेही पार्ट तयार होत नाहीत, यांना म्हणायचं क्रिप्टोगॅम्स. आणि ज्यांच्यामध्ये सीड्स तयार होतात यांना म्हणायचं फेनोरोगॅम्स. सो क्रिप्टोगॅम्स आर दी सीडलेस प्लांट्स, सो विदाउट सीड्स, विदाउट सीड्स. ओके, ज्यांच्यामध्ये बिया तयार होत नाहीत यांना आपण म्हणू क्रिप्टोगॅम्स. आणि फेनोरोगॅम्स यांना म्हणायचं विथ सीड्स, यांच्यामध्ये बिया तयार होतात, सो सीड बियरिंग अँड विदाउट सीड, सो विथ सीड्स, विथ सीड्स. ओके, हे दोन महत्वाच्या सब डिव्हिजन आहेत. आता या सब डिव्हिजनचे पुन्हा दोन टाइप्स आहेत की ज्याच्यामध्ये त्याच्या कंडक्टिंग टिश्यू नुसार, व्हॅस्क्युलर टिश्यू नुसार टाइप्स आपण दोन पाहतो, एक नॉन व्हॅस्क्युलर आणि व्हॅस्क्युलर. ह्याच्यामध्ये दोन महत्वाचे पार्ट्स आहेत, एक नॉन व्हॅस्क्युलर, नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्स अँड व्हॅस्क्युलर प्लांट्स, नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्स, व्हॅस्क्युलर प्लांट्स. ओके, आता हे व्हॅस्क्युलर काय आहे हे आपण बघणार आहे. याच्यामध्ये मात्र एकच टाइप आहे, इथं जेवढे पण प्लांट आहेत ते सगळे याच प्रकारचे व्हॅस्क्युलर प्लांट्स आहेत, व्हॅस्क्युलर प्लांट्स. ओके, आता थोडक्यात आपण व्हॅस्क्युलर, नॉन व्हॅस्क्युलर हा पार्ट बघूया. तर व्हॅस्क्युलर या शब्दाचा अर्थ असतो कंडक्टिंग टिश्यू, कंडक्टिंग टिश्यू. आता हे कंडक्टिंग टिश्यू दोन महत्वाच्या प्रकारचे असतात, याच्यामध्ये झायलेम आणि फ्लोएम. कोणकोणते दोन टाइप्स आहेत बघा, एक झायलेम असते, एक फ्लोएम असते. याला आपण म्हणत असतो जलवाहिन्या, याला म्हणायचं रसवाहिन्या.
जल पाणी. सो कंडक्शन ऑफ वॉटर, वनस्पतीमध्ये अन्न आणि पाणी वाहून नेणारे स्पेशल टाईपचे टिश्यू असतात. सो टाईप ऑफ स्पेशल टिश्यूज विच हेल्प फॉर कंडक्शन ऑफ वॉटर आर कॉल्ड एज झायलेम. सो कंडक्शन ऑफ वॉटर is the main function of xylem, and conduction of food, conduction of a food, अन्न पदार्थ वाहून नेणं is the main function of. ह्या दोघांना एकत्रित आपण असंही म्हणू शकतो व्हीबी, व्हॅस्क्युलर बंडल. काय म्हणत असतो? व्हीबी. आता काही वेळा याच्यामध्ये कॅम्बियम प्रेझेंट असते किंवा काही वेळा अबसेंट असते. म्हणजेच ह्या व्हॅस्क्युलर बंडल मध्ये समजा आपण इथे एक स्ट्रक्चर दाखवूया. या साइडला ह्या झायलेम आहे, झायलेम. या साइडला फ्लोएम आहे, कंडक्टिंग टिश्यू आहे, फ्लोएम. आणि काही वेळा याच्यामध्ये पार्टिशन असतं किंवा पार्टिशन नसतं. जर पार्टिशन असेल तर त्याला म्हणायचं कॅम्बियम. जर इथं पार्टिशन असेल तर या पार्टिशनला म्हणायचं कॅम्बियम. काय म्हणायचं? कॅम्बियम. आणि जर ती कॅम्बियम असेल, इफ कॅम्बियम इज प्रेझेंट देन शो सेकंडरी ग्रोथ. इफ कॅम्बियम इज absent then secondary growth is absent. आणि ह्या सगळ्या स्ट्रक्चरला एकत्रित आपण म्हणत असतो व्हॅस्क्युलर बंडल. काय म्हणत असतो? व्हॅस्क्युलर बंडल. म्हणजे जसं आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या आहेत की जे ब्लड सर्क्युलेशनचं काम करतात, ब्लड वेसल्स आहेत, मध्ये आर्टरीज असतील, व्हेन्स असतील, काही ऑक्सिजनेटेड ब्लड वाहून नेतील, काही डिऑक्सिजनेटेड ब्लड वाहून नेतील. तसं वनस्पतीमध्ये सुद्धा अन्न आणि पाणी वाहून नेणारे जे टिश्यू असतात याला म्हणायचं व्हॅस्क्युलर टिश्यू. प्लांटला म्हणायचं व्हॅस्क्युलर प्लांट्स. मग हे व्हॅस्क्युलर टिश्यू म्हणजे कंडक्टिंग टिश्यू. काय कंडक्ट करतील? वॉटर अँड फूड. म्हणजे वॉटर कंडक्ट करतात, दे आर कॉल्ड एज झायलेम, अँड दोज टिश्यू विच कंडक्ट द फूड आर कॉल्ड एज फ्लोएम. सो झायलेम, कंडक्शन ऑफ वॉटर फ्रॉम सॉइल टू द एरियल पार्ट, and phloem, conduction of food from green to the non-green, that means underground part. So collectively xylem and phloem is called as VB, vascular bundle, is the main function of conduction. So xylem responsible for conduction of water, phloem responsible for conduction of food. Okay. Sometimes xylem and phloem are separated by partition, and this partition is called as cambium. It is mostly present in dicot, gymnosperms, angiosperm. आपण हा पार्ट पुढे डिटेल पाहणार आहे. तर यांच्यामध्ये असते, जर ती कॅम्बियम असेल तर त्या प्लांट मध्ये सेकंडरी ग्रोथ होते, म्हणजे दुसऱ्यांदा वाढ होत असते. जसं की डायकॉट मध्ये आपल्याला सेकंडरी ग्रोथ पाहायला मिळते. आणि जर ती कॅम्बियम नसेल तर मात्र ग्रोथ होत नाही. सो झायलेम, फ्लोएम, कॅम्बियम कलेक्टिव्हली कॉल्ड एज व्हीबी. सगळ्यांच्याच मध्ये कॅम्बियम असते असं नाही, काहींच्या मध्ये प्रेझेंट असते, काहींच्या मध्ये अबसेंट असते. कोणामध्ये प्रेझेंट, कोणामध्ये अबसेंट हे आपण बघणार आहे. जर अशा प्रकारचे टिश्यू असतील तर त्या प्लांट्सला म्हणायचं व्हॅस्क्युलर, आणि असे कंडक्टिंग टिश्यू नसतील तर मात्र त्यांना काय म्हणायचं? नॉन व्हॅस्क्युलर. फेनोरोग्राम्स मध्ये सगळेच्या सगळे कसे आहेत? व्हॅस्क्युलर प्लांट आहेत. क्रिप्टोग्राम्स मध्ये मात्र सम प्लांट्स आर नॉन व्हॅस्क्युलर अँड सम प्लांट्स आर व्हॅस्क्युलर. व्हॅस्क्युलर हा पार्ट क्लिअर झालाय. व्हॅस्क्युलरचा अर्थ कळालेला आहे. वनस्पतीमध्ये अन्न आणि पाणी वाहून नेणारे टिश्यू असतात, याला म्हणायचं व्हॅस्क्युलर टिश्यू किंवा कंडक्टिंग टिश्यू. ओके. आता आपल्याला पुढं पार्ट कंटिन्यू करायचा आहे. हे आपण एक फ्लोचार्ट सुरुवातीला लिहितोय आणि त्या फ्लोचार्ट नुसार आपल्याला पुढचा पार्ट सगळा कंटिन्यू करायचा आहे. चला, तुम्हाला व्हॅस्क्युलर शब्दाचा कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे. म्हणजे वाहक ऊती म्हणतो अशा नसतील तर नॉन व्हॅस्क्युलर, असतील तर व्हॅस्क्युलर. ओके. आता हे जे व्हॅस्क्युलर प्लांट्स आहेत, हे व्हॅस्क्युलर म्हणजे व्हीबी यांच्यामध्ये व्हॅस्क्युलर टिश्यू असतात. कंडक्टिंग टिश्यूज आर अबसेंट, कंडक्टिंग टिश्यू प्रेझेंट, कंडक्टिंग टिश्यू प्रेझेंट. ओके. हे जे प्लांट्स आहेत नॉन व्हॅस्क्युलर प्लांट आहेत,
हे दोन महत्वाच्या ग्रुपमध्ये येतात. याचे दोन पार्ट्स आहेत. एक फर्स्ट थॅलोफायटा the second one is bryophyta. Phyta म्हणजे प्लांट. So phyta related with plant. Phyta is nothing but plant. Phyta equal to plant. थॅलोफायटा म्हणजे काय? थॅलस लाईक बॉडी असते. आता आपण याचं एक्सप्लेनेशन डिटेल बघणार आहे की ज्याच्यामध्ये रूट, स्टेम, लीव्स असा कोणताही पार्ट तयार झालेला नसतो, त्याला आपण थॅलस म्हणत असतो, थॅलोफायटा. त्याच्यानंतर ब्रायोफायटा, एम्फिबियन प्लांट्स असतात, हाही पार्ट आपण बघणार आहे. हे फक्त आपण आता सध्या याचा फ्लो चार्ट बघतोय. हा प्रत्येक टाइप्स आपण पुढे डिटेल अभ्यासणार आहे. सो नॉन व्हॅस्क्युलर इन्क्लुड्स टू डिव्हिजन्स. सो दीज आर द डिव्हिजन्स. Division, thallophyta, bryophyta. Vascular having one division, only one division, pteridophyta. Which one? Pteridophyta. फर्स्ट लँड प्लांट असतं, जमिनीवरची पहिली वनस्पती असते टेरिडोफायटा. हे डिव्हिजन आहे, हे डिव्हिजन व्हॅस्क्युलर प्लांट मधले आहे. व्हॅस्क्युलर आणि क्रिप्टोगॅम्स मध्ये. फेनोरोगॅम्स हे सगळे व्हॅस्क्युलर प्लांट्स आहेत. याच्यात दोन महत्वाच्या डिव्हिजन्स आहेत. कोणकोणत्या दोन डिव्हिजन्स आहेत? तर एक आहे जिम्नोस्पर्म्स आणि दुसरी असते एंजिओस्पर्म्स. एक आहे जिम्नोस्पर्म्स. जिम्नो मीन्स ओपन, स्पर्म्स मीन्स सीड. ओपन सीड्स बघा इथे लिहिलं विथ सीड्स. सो सीड्स आर प्रेझेंट but seeds are open. Gymno means open, sperms means seeds, are called as gymnosperm. So the group of plants which produce the seed which are open, which are naked, which are seeds are directly seen by the naked eyes. So fruit is completely absent but seed present and these seeds are the open. आता ते का ओपन असतील वगैरे आपण डिटेल बघणार आहे. सेकंड ग्रुप आहे याचा, तो म्हणजे एंजिओस्पर्म्स. ओके राईट. आता याचं मिनिंग काय? स्पर्मचं मिनिंग आपल्याला कळालेलं आहे, सीड्स आहेत. ओके. एंजिओ मीन्स जिम्नोच्या अपोजिट असतं एंजिओ. जिम्नो मीन्स ओपन, एंजिओ मीन्स क्लोज. सो क्लोज सीड्स. एंजिओ मीन्स क्लोज्ड. Closed seeds are present. Right? आता हे जे एंजिओस्पर्म आहे, हे एंजिओस्पर्म दोन प्रकारचे असतात. सो एंजिओस्पर्म्स आर डिव्हिजिबल इनटू टू ग्रुप्स. दॅट मीन्स डायकॉटिलिडॉनी and monocotyledony. So these having two groups. One of the group is dicot किंवा यालाच आपण असं म्हणतो डायकॉटिलिडॉनी. डायकॉट टू कॉटिलिडॉन्स असतात. दोन कॉटिलिडॉन असतील तर डायकॉट म्हणायचं. एकच कॉटिलिडॉन हा काय पार्ट असतो तोही आपण बघणार आहे. एम्ब्रिओचा पार्ट असतो. तुम्हाला समजण्यासाठी दाखवतो. समजा आपल्याकडे ही सीड असेल तर या सीड मध्ये आतील साईडला हा एम्ब्रिओ असतो. एम्ब्रिओ म्हणजे भ्रूण असतो की ज्याच्या डेव्हलप झालं की नवीन प्लांट तयार होतं. तर हा जो पार्ट असतो याला म्हणायचं कॉटिलिडॉन. कॉट म्हटलं तर म्हणजे कॉटिलिडॉन असतो. त्याला आपण मराठीत दल असा शब्द म्हणत असतो. हा प्ल्युम्युल असतो. याला आपण अंकुर शब्द म्हणत असतो की ज्याच्यापासून खोड तयार होतं, स्टेम तयार होतं वरती. याच्यापासून रूट तयार होतं ज्याला आपण रॅडिकल पार्ट म्हणत असतो. Produce root, produce stem, and quat means cotyledon produce food, having the food. आणि याला एकत्रित म्हटलं तर एम्ब्रिओ. काय म्हणायचं? एम्ब्रिओ. हा आपण सीडच्या पार्ट मध्ये डिटेल बघणार आहे. एखादी बी असेल बघा, कोणती सीड असेल डायकॉट, समजा ग्राउंडनट घ्या, शेंगदाणा घ्या. शेंगदाणा तुम्ही ब्रेक केला की त्याच्यात दोन डाळी मिळतात. याचा अर्थ हे दोन दल असतात. डायकॉट म्हटलं जातं. आणि
वरती त्याच्या इनसाइडला एक पार्ट, छोटा पार्ट असतो, तो प्ल्युम्युल असतो की जो खोड तयार करत असतो, आणि रॅडिकल असतो तो रूट्स तयार करत असतो. दोन कॉटिलिडॉन आहेत, हा एक कॉटिलिडॉन आहे. एकच असेल तर म्हणायचं मोनोकॉटिलिडॉनी, दोन आहेत म्हणून याला म्हणायचं डायकॉटिलिडॉनी, आणि दुसरा टाइप असतो याच्यात एकच कॉटिलिडॉन असतो, याला म्हणायचं मोनोकॉटिलिडॉनी. मोनोकॉटिलिडॉनी. So single cotyledon and two cotyledons. Cot means cotyledon. Cotyledon अन्न पदार्थ साठवण्याचं काम करत असतो. एम्ब्रिओचा पार्ट असतो, त्याला आपण कॉटिलिडॉन असं म्हणत असतो. म्हणजे सो हॅव्हिंग टू कॉटिलिडॉन्स and having one cotyledon. याला मराठीत आपण द्विदल वनस्पती आणि याला एकदल वनस्पती म्हणत असतो. अशा पद्धतीनं हा किंगडम प्लांटी आहे. ह्या किंगडम प्लांटीमध्ये हा जो एक फ्लो चार्ट तयार झालेला आहे, काय काय आहे बघायच्या. दोन महत्वाच्या सब डिव्हिजन्स आहेत, एक क्रिप्टोगॅम्स, सो दीज आर दी विदाउट सीड्स, अँड अनदर वन इज फेनोरोगॅम्स which are with seeds. So these cryptogams having two groups. So non-vascular plants, that means vascular tissues are completely absent, called as non-vascular plants. Some plants having vascular tissue present, called as vascular plants. So non-vascular plants are the Thallophyta and Bryophyta, but the vascular plants are the Pteridophyta. All these Thallophyta, Bryophyta, Pteridophyta are without seeds, so they are included in cryptogams. So cryptogams is the subdivision, but Thallophyta, Bryophyta, Pteridophyta are the divisions of the cryptogams. Another type is phanerogams with seeds. Seeds are present. All plants having a vascular tissue present, so called as vascular plants, but these are grouped into two divisions. So these are the divisions. Gymnosperms and angiosperms. So gymno means open seeds. Seeds present आहेत पण त्या ओपन असतात, आवरण नसतं, फ्रूट नसतं. So seeds are open, called as gymnosperms, but seeds are closed, called as angiosperms. And in angiosperm having dicot, that means dicotyledony, having two cotyledons, and monocotyledony having one cotyledon. So this is the overall flow chart of the kingdom planting. वन बाय वन आपण याच्यातल्या सगळ्या डिव्हिजन्स डिटेल पाहणार आहे. थॅलोफायटा आपल्याला बघायचं आहे, त्याच्यानंतर आपण ब्रायोफायटा पाहणार आहे, देन टेरिडोफायटा, then gymnosperms, and then angiosperms. So there are 5 important divisions of the kingdom plantae, which one once again thallophyta, bryophyta, pteridophyta, gymnosperms and angiosperms. So these divisions are detailed studied in this topic kingdom plantae one by one. So write down this flow chart. Pause the video and write the flow chart. Okay? ओके, चला तुम्ही लिहून घेतलेला असेल फ्लो चार्ट. आता या फ्लो चार्ट मधले आपल्याला फर्स्ट डिव्हिजन, सुरुवातीला आपण क्रिप्टोगॅम्स बघितले, त्या क्रिप्टोगॅम्स मधली पहिली डिव्हिजन आपण बघणार आहे, ती म्हणजे थॅलोफायटा. डिव्हिजन थॅलोफायटा. सो डिव्हिजन थॅलोफायटा. थॅलोफायटाचे आपण सगळी कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहे, त्याच्या सगळे वैशिष्ट्य आपण बघणार आहे, त्याचे जनरल फीचर्स बघणार आहे, त्याचे कोणकोणते टाइप्स आहेत, हाही पार्ट्स आपण अभ्यासणार आहे. सो दिस थॅलोफायटा आर दी ॲक्युबॅटिक, मोस्टली ॲक्युबॅटिक. पहिल्यांदा हा जो थॅलोफायटा हे जे नाव दिलेलं आहे, सो थॅलस लाईक बॉडी, thallus like
बॉडी. आता थॅलस म्हणजे काय? व्हॉट डू यू मीन बाय थॅलस? So plant body which do not shows any root, stem, leaves, flower, fruit. So plant body, suppose this is the plant body, but it cannot be shows root, stem, leaves, cannot distinguish, cannot shows roots, stem and leaves. अशी एक वनस्पतीची बॉडी असते की ज्या वनस्पती जनरली आता आपण प्लांट्स बघितले की आपल्याला मुळं दिसतात, खोड दिसतं, पानं दिसतात, रूट्स, स्टेम, लिव्स हा पार्ट आपल्याला पाहायला मिळतो. परंतु हा असा वनस्पतींचा ग्रुप आहे की ज्याच्यात तुम्हाला रूट्स वेगळे दिसत नाहीत, स्टेम वेगळा दिसत नाहीत, लिव्स दिसत नाहीत. सो प्लांट बॉडी कॅनॉट बी डिस्टिंग्विश बिटवीन रूट्स, स्टेम अँड लिव्स. So this collective structure, single structure is called as thallus. म्हणजे अशी वनस्पती आहेत की ज्याच्यामध्ये मूळ, खोड, पानं असे पार्ट वेगळे पाहायला मिळत नाहीत, तयार झालेले नसतात. Such a plant body is called as thallus. So thallus like plant body, that means without root, without stem, without leaves, without flower, कोणतेही पार्ट तयार, अनडेव्हलप्ड प्रिमिटिव्ह प्लांट म्हणू आपण याला, प्रिमिटिव्ह टाइप. प्रिमिटिव्ह प्लांट्स म्हणजे अगदी सुरुवातीच्या अविकसित अनडेव्हलप्ड प्लांट्स असतात, त्यांना आपण म्हणूया थॅलस. सो देअर थॅलस कन्सेप्ट क्लिअर तयार झालेला आहे. ज्या वनस्पतीमध्ये आपल्याला रूट, स्टेम, लिव्स असे वेगळे पार्ट पाहायला मिळत नाही, तयार झालेले नसतात, याला म्हणायचं थॅलस. सो प्लांट बॉडी लुक लाईक अ थॅलस. थॅलस लाईक प्लांट बॉडी, दॅट मीन्स प्रिमिटिव्ह प्लांट, अनडेव्हलप्ड प्लांट, अनडेव्हलप्ड. ओके. देन these thallophyta fully aquatic plant. So they are aquatic. That means live in water. Some are fresh water, some are marine. Marine or fresh water. Marine or fresh water. So some are present in marine water, sea water, some are present in fresh water. So they live in water, so called as aquatic. Some are epiphytic plants. Some are the epiphytic. That means one plant depends on other plant. So called as epiphytic. Epi means above. Phytic means plant. So some are epiphytic. Epiphytic plants. आता इपीफायटिक प्लांट्स म्हणजे काय असतं? इपी मीन्स अबाव, इपी मीन्स अबाव किंवा ऑन म्हणू आपण याला. फायटिक मीन्स प्लांट, दॅट मीन्स प्लांट विच ग्रो ऑन अनदर प्लांट, other plant called as epiphytic plant. So plant grow on another plant. Grow on other plant called as epiphytic plants. Epi means above, on, phytic means plant. Okay, some are epizoic plants, some are epizoic plants. आताच आपण बघितलं इपीफायटिक, इपी मीन्स अबाव, इथे इपी शब्द आहे म्हणजे अबाव, झोइक मीन्स अॅनिमल्स, दुसऱ्या अॅनिमल वरती असतात, ऑन अॅनिमल्स. सो ग्रो ऑन अॅनिमल्स. But non-parasitically, non, 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 non,
पॅरासाइटिकली म्हणजे दुसऱ्या ऑर्गॅनिझम वरती अॅनिमल्स वरती असतात, परंतु ते परजीवी नसतात, स्वतःचं फूड मटेरियल ते स्वतः तयार करत असतात, दुसऱ्यावरती अवलंबून नसतात, पण दुसऱ्या अॅनिमल वरती असतात. सो इपिझोइक, दुसऱ्या प्लांट वरती असतील, सो इपिफायटिक. सो thallus like body, once again characteristics, body becomes a thallus like, that means plant cannot be distinguished between root, stem and leaves, so called as thallus. Then they are aquatic, live in water, mostly marine, some are present in fresh water. Then some plants are epiphytic plants, that means depends on other plant, live on other plant. Some are epizoic on other animals but non-parasitically, that means do not depends on the organism, they are self-sufficient but present on the body of the other animals, so called as epizoic. So some of the thallophyta कन्सेप्ट क्लिअर झालाय. आता बघा, हे जे थॅलोफाइटा आहेत याच्यामध्ये काही युनिसेल्युलर आहेत, काही मल्टीसेल्युलर आहेत. सो सम आर युनिसेल्युलर, सम आर मल्टीसेल्युलर. According to organization, some are unicellular, some are multicellular. So unicellular, multicellular. Okay, so body is made up of single cell. Body is made up of many cells, right? This unicellular having two types. One of the type is non-motile, another one is motile. Motile in the sense movable, so transfer from one place to the another place called as motile, so remain constant at one place called as non-motile. आता याच्यामध्ये जे नॉन मोटाईल आहेत ते क्लोरेला आहेत. फॉर एक्झाम्पल क्लोरेला, ग्रीन algae. The motile one is the Clymandomans. Clymandomans. So this is the example, motile, non-motile. आता जे मल्टीसेल्युलर आहेत ते मात्र फिलामेंटस आहेत. सो मल्टीसेल्युलर आर दी फिलामेंटस. That means body becomes filament like body असते. So filamentous body, multicellular, filamentous. मग त्याच्यामध्ये दोन टाइप्स आहेत, एक अनब्रँचड असतो आणि एक ब्रँचड असतो. फिलामेंट मे बी सिंगल अनब्रँच्ड and the another one is branched. Okay, so some of the filaments becomes unbranched and some filament shows branched structure. So these are the multicellular. Body is made up of many. So unbranched filament having example Spirogyra. Spirogyra is a unbranched filamentous multicellular, and branched is a sargassum. Sargassum किंवा chara. Sargassum and chara are the branched. Spirogyra is unbranched. So this is about some of the thallophyta plants, various types, maybe unicellular,
made up of single cell, maybe multicellular, made up of many cells, but unicellular, having two types, some are non-motile, some are motile. So non-motile example आहे क्लोरेला, मोटाईल आहे ते क्लायमॅटोमन्स आहे. Multicellular, all are filamentous, filament-like structure, but some filaments are unbranched and some filaments are branched. So Spirogyra is unbranched, filamentous, multicellular, and the Chara and Sargassum are the branched, filamentous, multicellular. So these are the mostly Thallophyta. Okay, so these are the some are the microscopic, some are the macroscopic. But in case of Thallophyta, some algae becomes huge, having a huge leg, what we called as macroscopic, about 60 meters. So huge macroscopic algae. Some are huge macroscopic, in the sense large. Macro means large. About 60 meter in height, length. So 60 meter, that means huge, called as seaweed. For example, seaweeds. Seaweeds are the huge macroscopic. So these are the microscopic. But this is the some of the Thallophyta are huge macroscopic, having 60 meter. Example like seaweeds. So this is about division Thallophyta. ह्या डिव्हिजन थालोफायटा मध्ये आपण जनरल कॅरेक्टरिस्टिक्स पण बघणार आहे. या थालोफायटा मध्ये algae, त्याच्यानंतर algaeचे वेगवेगळे टाइप्स आहेत, हे आपण डिटेल्स बघणार आहे. हा फ्लो चार्ट आहे. हा फ्लो चार्ट व्हिडिओ पॉज करा आणि हा फ्लो चार्ट आहे, हा फ्लो चार्ट लिहून घ्या. ओके.